नमस्कार. आर न्यूजच्या शनिवार दिनांक 4 मेच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात काँग्रेसने केवळ जनतेला फुकट घेण्याची सवय लावली. आताही त्यांनी जनतेला देऊ केलेली मदत म्हणजे ती भीकच आहे. राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी केलाय काँग्रेसवर घणाघात. गडहिंग्लजमध्ये अश्वमेध 2024 अंतर्गत प्रभाकर सूर्यवंशी यांनी घेतली मुलाखत. आजरा तालुक्यातील हरपवडे गुरव समाजाचा लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार निर्णय. देऊळबंदकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. 6 मे पर्यंतचा दिला अल्टिमेटम. चंदगड तालुक्यातील होसूर येथील नवीन बांधण्यात आलेल्या ग्रामदैवत श्री सत्यनारायण मंदिराचा वास्तुशांती सोहळा संपन्न. डॉक्टर विश्वनाथ पाटील यांच्या अधिपत्याखाली झाला कार्यक्रम. होसूर, पंचक्रोशी आणि कर्यात भागातील भाविकांनी मोठ्या संख्येनं लावली उपस्थिती. शिवराज विद्यासंकुलामध्ये सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांचा 61वा वाढदिवस साजरा. मौनी विद्यापीठाचे संचालक डॉक्टर PB पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला कार्यक्रम. गरीब विद्यार्थ्यांसाठी सौ क्रांतीदेवी कुराडे स्कॉलरशिपची करण्यात आली घोषणा. रेखा अप्पासाहेब नाईक नॅशनल एक्सलन्स अवॉर्डने झाल्या सन्मानित. नाशिकच्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाकडून देण्यात आला पुरस्कार. गुजरातमधील सापुतारा इथं झाला कार्यक्रम.